जसे शरीराला आजार होतात तसेच मनालाही आजार होऊ शकतात आणि होतात, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात कुठलाही कमीपणा समजण्याचं गरज नाही किंवा मी मानसोपचार घेते म्हणजे मी आता काही करण्याच्या लायक नाही किंवा लोक मला आता वेडा ठरवणार आहेत, मूर्ख ठरवणार आहेत किंवा मग मला माझ्यात कुठलीच योग्यता नाही. हे सगळे विचार खूप निरर्थक आहेत. त्याला कुठलंही लॉजिक नाही आहे, कुठलाही बेस नाही आहे. जसं मगाशी आपण बोललो ना, शरीराला आजार होतो तसाच मनालाही आजार होऊ शकतो ना, होतो. आपल्या विचारांमध्ये काही गडबड होते, विचार आपले नेगेटिव्ह दिशेने प्रवास करायला लागतात आणि ते पुन्हा पुन्हा करायला लागतात आणि म्हणूनच आपल्याला त्या विचारांचा मानसिक त्रास व्हायला लागतो आणि तो त्रास एका विशिष्ट कालावधीमध्ये जेव्हा जातो, पुन्हा पुन्हा जातो, सातत्याने जातो, तेव्हा तो मानसिक आजाराचं रूप घेतो. पण प्रत्येक मानसिक आजाराला योग्य उपचार जर आपण केले, व्यवस्थित सातत्याने रोजच्या रोज काही गोष्टी आपण जर